बघा याच्यानंतर अजून दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्याबद्दल काही वेगळ्या सिद्धता वगैरे काही दिलेल्या नाहीये. येतात प्रूव्ह करायला, फक्त त्यांनी ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने कन्सिडर करा. त्याच्यावरती एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला सोडवावे लागतील. ही पहिली प्रॉपर्टी बघा काय केलेलं आहे. ए बी आणि सी डी हे दोन कॉर्ड्स आहेत. ते सर्कलच्या इंटिरियर पार्ट मध्ये ई पॉइंटच्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात. अशा परिस्थितीमध्ये हा अँगल AEC किंवा अँगल BED कुठलाही घेतला तरी चालतोय, कारण अपोजिट अँगल्स आहेत त्यामुळे ते इक्वल आहेत. सो अँगल AEC इक्वल टू काय लिहिलंय बघा, 1/2 मेजर ऑफ आर्क AC इकडे येतो प्लस मेजर ऑफ आर्क DB तो इकडे. म्हणजे या दोन आर्क्सच्या मेजरची समेशन करायचं डिवायडेड बाय 2 येते. आता त्यांनी परत इकडला अँगल घेतलाय, अँगल CEB हा अँगल आणि अँगल DEA हा पण अँगल हे इक्वल असणार आहे. मग याचं मेजरमेंट किती येणार, आर्क AD इकडला आर्क BC किंवा CB यांची बेरीज करा आणि डिवायडेड बाय 2 करा, म्हणजे तुम्हाला अँगल CEB मिळतो. प्रॉपर्टी लक्षात ठेवा. हे जर समजा हे दोन कॉर्ड्स आहेत ABCD, हाच पॉइंट E तो मगाशी सर्कलच्या आत होता, तो जर सर्कलच्या बाहेर असेल तर ह्या अँगल BED याचं मेजरमेंट ते काय घ्यायचंय बघा, या मोठ्या आर्कच्या मापामधून हे लहान आर्कचं माप सबट्रॅक्ट करायचं आणि त्याला 2 न डिव्हाइड करायचं. म्हणजे जर तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दोन कॉर्ड्सचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सर्कलच्या आत असेल तर आर्क्सची समेशन डिव्हायडेड बाय 2, आणि जर तो कॉर्ड्सचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सर्कलच्या बाहेर असेल तर आर्क्सची सबट्रॅक्शन. म्हणजे इथं लक्षात ठेवा, मोठ्या आर्क मधून लहान आर्कचं मेजरमेंट सबट्रॅक्ट करायचं आणि डिव्हायडेड बाय 2 करून घ्यायचं. त्यामुळे ह्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, याच्यावरती बेस्ड आपल्याला प्रॉब्लेम्स बघावे लागणार आहेत. बघा काय सांगितले, इन ए सर्कल विथ सेंटर O इथं डायग्राम दिलेली आहे. लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. हा AB आणि सर्कलची रेडियस इक्वल आहे म्हणून सांगितले. फाइंड मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. हे पुढचे सगळे त्यांनी अँगल्स आणि आर्क्स यांचे मेजरमेंट्स त्यांनी विचारलेले आहेत. आता बघा सुरुवात करूया त्याचे सोडवायला. काय सांगितले पहिल्यांदाच त्यांनी, गिव्हन दॅट AB इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. यानंतर डायग्राम मध्ये बघा, OA इक्वल टू OB इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. therefore OA इक्वल टू OB इक्वल टू AB ह्या तिन्ही बाजू इक्वल होते. therefore triangle OAB is an इक्विलॅटरल ट्रायंगल. हा इक्विलॅटरल ट्रायंगल होईल. आणि जर तो इक्विलॅटरल ट्रायंगल असेल therefore अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री. इथं तुमचं हे पहिलं आन्सर तुम्हाला मिळेल. काही डायग्राम पण लागेल आणि हे बाकीचं आता एक्सप्लेनेशन पण आपल्याला घेऊन जावं लागेल. बरोबर. आता काय विचारलंय बघा त्यांनी, आता त्यांनी विचारलेलं आहे ACB ची व्हॅल्यू पाहिजे. अँगल ACB इथं ठेवतोय बाजूला, जशी गरज पडेल तसं त्या पद्धतीने आपण त्याला घेऊया. अँगल AOB झालेला आहे 60 डिग्री, हा मिळाला मला. आता मला हा पाहिजे.
अँगल ACB, हा जो फर्स्ट पार्ट मी आता कंप्लीट केलेला आहे त्याला टाकतो मी इथं नंबर 1. आता सेकंड पार्ट बघूया. त्याच्यामध्ये मला अँगल ACB ची व्हॅल्यू पाहिजे. नाउ मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री. कारण तो सेंट्रल अँगल आहे त्यामुळे त्याची व्हॅल्यू ही व्हॅल्यू इक्वल येणार आहे. आता हा जो अँगल ACB आहे तो आर्क ACB मध्ये इन्स्क्राइब्ड आहे आणि आर्क AB हा त्याचा इंटरसेप्टेड आर्क आहे. ते मांडावं लागेल वाक्य. अँगल ACB is inscribed in arc ACB and arc AB is its इंटरसेप्टेड आर्क. हे लिहित चला बरं. हे लिहिणं फार महत्वाचं आहे कारण याच्यावरती बेस्ड तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळत राहतील. कारण हे नाही लिहिलं तर एखादा मार्क ते कट करू शकतात. Therefore, angle ACB is equal to 1/2 measure of arc AB. हे तुम्ही काय वापरलं? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्या थेरमचं नाव व्यवस्थित पुढे लिहून ठेवा. मग आता मेजर ऑफ आर्क AB ते आहे 60 डिग्री. ते इथं वापरा. 1/2 इंटू 60 डिग्री म्हणजेच हे किती होणार? 30 डिग्री. अँगल ACB इक्वल टू 30 डिग्री. हे तुमचं त्याच्यातलं सेकंड सेक्शन कंप्लीट होईल. डायग्राम पुढे घेऊया आता. शिवाय जो प्रश्न आहे तो आणखी एकदा बघून घेऊया. आता काय काय झालं बघा. आपलं आर्क ACB हे मिळालं, हे पण मिळालं. आता आर्क AB माझ्या मते ते पण लिहिलेलं आहे आपण मगाशी. मेजर ऑफ आर्क AB बघा इथे लिहिलेलं आहे ते पण. त्यामुळे आर्क AB तयार आहे, तो पण 60 डिग्री आहे. आता आर्क ACB पाहिजे. जरा बाजूला घेतोय, डायग्राम तेवढी इकडे घेतोय. थर्ड नंबर टाकून डायरेक्ट लिहून टाकूया. मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री. हे आपण मगाशीच पूर्ण केलेलं आहे. आता फोर्थ आर्क ACB च मेजरमेंट पाहिजे. मेजर ऑफ आर्क ACB प्लस मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 360 डिग्री. ला पुढे कारण घ्या. कंप्लीट सर्कलशी रिलेटेड मेजरमेंट 360 डिग्री असते. मग त्याच्यातलं आर्क AB च मेजरमेंट माहित आहे 60 डिग्री. ते तेवढं इथं वापरूया. असेल हे 60 डिग्री इकडे आणून वजा करा फक्त. Therefore, measure of arc AB
is equal to 360 minus 60, that is equal to 300 degree. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर डायग्राम दिलेले आहे त्याची. क्वाड्रिलॅटरल PQRS is a cyclic. Side PQ is congruent with side RQ. PQ आणि RQ हे कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून दिले. अँगल PSR तो इथं आहे, तो सांगितलेला आहे 110 डिग्री, 110 डिग्री. विचारलंय काय काय बघा. फाइंड मेजर ऑफ अँगल PQR हा अँगल विचारलाय. मेजर ऑफ आर्क PQR तो विचारलेला आहे. आर्क QR हे विचारले आणि मेजर ऑफ अँगल PRQ हे पण विचारले. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी विचारलेल्या आहेत. आपण एक एक कन्सिडर करूया. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलेलं आहे की डायग्राम मध्ये दिसते पण सांगायची सुद्धा काही गरज नाहीये. तर क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायकलिक. Therefore, angle PSR plus angle PQR is equal to 180 degree. याचं कारण तुम्ही लिहू शकताय अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर. काय म्हणू शकताय त्यांना तुम्ही, 180 डिग्री त्यांची समेशन असते. याला जो शब्द प्रयोग आहे तो वापरा. त्याला म्हणतात सप्लिमेंटरी. तो शब्द प्रयोग लक्षात ठेवा. आता त्याच्यातलं PSR सांगितले त्यांनी किती आहे ते 110 डिग्री प्लस अँगल PQR is equal to 180 degree. Therefore, angle PQR equal to हे 110 इकडे आणून वजा करा म्हणजे ते काय होतील 70 डिग्री होईल. ही तुम्हाला पहिली व्हॅल्यू तुम्हाला याच्यातली मिळेल. तर हा आपण फर्स्ट पार्ट इथं कंप्लीट केलेला आहे. आता सेकंड पार्ट कडे जाऊया. तर मला पाहिजे आर्क PQR, त्याचं मेजरमेंट पाहिजे आहे. सेकंड पार्ट तयार करू त्याच्यासाठी. मग आर्क PQR तो कुठे आहे बघा. त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल ते विचार करा. बघा इथं येतो आर्क PQR, हा पूर्ण एवढा आहे सगळा. हा आर्क PQR जर काढायचा असेल तर हे अँगल PSR तुम्हाला माहिती आहे त्याने तो दिलेला आहे. त्याचा हा इंटरसेप्टेड आर्क आहे आणि हा आर्क PSR मध्ये हा अँगल इन्स्क्राइब्ड आहे. म्हणजे तुम्ही इथे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरून तुम्ही ह्या आर्कचं मेजरमेंट लिहू शकताय. मग त्याची कंडिशन सगळी सांगा काय आहे ती. अँगल PSR is inscribed in arc PSR and an arc PQR is its intersected arc. मग इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरा. Therefore, angle PSR is equal to 1/2 into measure of arc PQR हे असेल.
अँगल PSR तुम्हाला माहिती आहे, त्यांनीच व्हॅल्यू दिलेली आहे त्याची असे. इथं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम तेवढं लिहा. ठीक आहे, याच्यावरून तुम्ही आर्क PQR चं मेजरमेंट काढू शकता. Therefore हे दोन इकडे मल्टिप्लाय करा. Measure of arc PQR. Therefore measure of arc PQR equal to 2 110 ला मल्टिप्लाय करा, ते येणार आहे 220 डिग्री. ही त्याची व्हॅल्यू मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे तो जरा बघूया. 1 मिनिट फक्त. आर्क QR चं मेजरमेंट पाहिजे आहे, तो इथं आहे. पूर्ण PQR चं मिळालेलं आहे 220. मग त्याच्यातल्या आर्क QR चं पाहिजे आणि काय काढायचं आहे, आणि अँगल PRQ पण फाइंड आउट करायचं आहे. मग बघूया, मग फक्त डायग्राम तेवढी पुढे घेतोय. आता किरकोळ 2च गोष्टी राहिलेल्या आहेत, तेवढं फक्त आपण घेऊया. बघा आता काय काय त्याच्यामध्ये थर्ड पार्ट तयार करतोय. आता त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे की PQ आणि QR हे कॉन्ग्रियंट आहेत. सुरुवात करूया तिथून. गिव्हन दॅट PQ equal to QR, therefore measure of arc PQ is equal to measure of arc QR. हे काय आहेत? These are the arcs corresponding to congruent chords. Arcs corresponding to congruent chords. त्यामुळे त्यांचे मेजरमेंट्स काय आहेत? सेम आहेत. पण पूर्ण PQR ची व्हॅल्यू मला माहिती आहे. मेजर ऑफ आर्क PQR equal to measure of arc PQ plus measure of arc QR हे असेल. ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, मी त्यांना एक्स कन्सिडर करतोय तात्पुरतं. हे किती आहे? 220 डिग्री. सो दिस इज इक्वल टू, ह्याला एक्स घेतोय, हे पण एक्स घेतोय, मी इथं कन्सिडर करतोय. मेजर ऑफ आर्क PQ इक्वल टू measure of arc QR is equal to x. हे मी कन्सिडर करतोय. हे किती होणार टोटल? 220 डिग्री is equal to 2x होणार. Therefore x equal to 220 degree divided by 2. Therefore x equal to 110 degree. मग याच्यामध्ये तुम्ही दोघांचंही माप एकत्र लिहू शकताय. Therefore measure of arc PQ equal to measure of arc QR is equal to 110 degree. आता आर्क PQ चं तुम्हाला माप मिळालेलं आहे, आणि आता ह्या अँगलचं अँगल PRQ हे विचारलेलं आहे, त्याच्या समोरचाच हा आर्क PQ आहे. मग याच्या निम्मा असणार हे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम तो वापरा त्याच्यामध्ये.
म्हणजे मग तुम्हाला त्याचं आन्सर मिळून जाईल तिथं. आता त्याची अरेंजमेंट करूया, डायग्राम घेऊया पुढे आता थोडस. नेक्स्ट पार्ट तयार करूया. नाउ अँगल PRQ is inscribed in arc PRQ and arc PQ is its intercepted arc. तो अँगल नेमका कोणत्या अँगल मध्ये इन्स्क्राइब्ड आहे आणि त्याच्या समोरचा इंटरसेप्टेड आर्क कोण आहे हे सांगणं गरजेचं आहे. Therefore, angle PRQ is equal to 1/2 measure of arc PQ. मेजर ऑफ आर्क PQ आपण काढलेला आहे, बघा इथे त्याची व्हॅल्यू आहे 110 डिग्री आहे. ती व्हॅल्यू इथं वापरा. 1/2 इंटू 110 डिग्री. मग याला 2 इथं डिव्हाइड करून घ्या. 2 पंचे 10 उरतो 1 परत 1 2 पंचे 10 हे असेल. अँगल PRQ इक्वल टू 55 डिग्री. या पद्धतीनं त्यांनी जे काय काय प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्यांची आन्सर्स तुम्हाला मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. क्वाड्रिलॅटरल MRPN इज अ सायकलिक. अँगल R ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स सांगितलेली आहे, अँगल N पण सांगितलेला आहे. फाइंड मेजर्स ऑफ अँगल R अँड अँगल N. तो सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे, याचा अर्थ त्याचे अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असणार. करूया सुरुवात. क्वाड्रिलॅटरल MRPN is cyclic. Therefore, angle R plus angle N is equal to 180 degree. पुढे लिहून टाका तेवढं. Opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. हे तेवढं व्यवस्थित पूर्ण करून घ्या इथं. आता याच्यामधले त्यांनी ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या मांडून घेऊया. Therefore, 5x minus 13 plus 4x plus 4 is equal to 180 डिग्री. एवढं सोडवावं लागेल. त्यांनी दिलंय म्हणून फक्त इथं डिग्री मांडतोय मी असं. ऍक्च्युली आपल्याला हे आहे असं एक सिंपल इक्वेशनच्या पद्धतीने सोडवावं लागेल. मग त्याच्यानंतर परत एकदा ह्या व्हॅल्यूज घेऊन त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला वापरावी लागेल. हे किती होते बघा बरं. 5x प्लस 4x हे होणार 9x मायनस 13 प्लस 4 हे होणार 9. हे सगळं डिग्री मध्ये आहे. इक्वल टू 180 डिग्री. हे 9 तिकडं नेऊन ऍड करा म्हणजे 9x डिग्री इक्वल टू इकडे आल्यानंतर हे होणार 189 डिग्री. मग याच्यावरून x डिग्री इक्वल टू x हे डिग्री मध्ये येणार आहे 189 डिवायडेड बाय 9. ते घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू इथं किती होणार, हे येणार 21 येणार बघा. x इक्वल टू
मी नुसतं एक्स इक्वल टू लिहितो याला 21. मग अँगल आर किती आहे बघा. नाव अँगल आर इक्वल टू 5x मायनस 13 डिग्री आहे हे. म्हणजेच इथे येणार 5 इंटू 21 मायनस 13 होणार. हे किती होते 21 गुणिले 5 म्हणजे झालं 105 वजा 13. एवढं करून बघा किती होते. मग ह्याच्यातून 5 मधून 3 गेले उरले 2. 10 मधून 1 म्हणजे अँगल आर येतोय 92 डिग्री आणि अँगल एन इज इक्वल टू तो किती आहे 4x प्लस 4 डिग्री मध्ये आहे ते. हे किती होणार 4 इंटू 21 प्लस 4. हे किती होणार 21 गुणिले 4 ते झालं 84 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 88 डिग्री. त्यामुळे या दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर segment RS is the diameter of the circle with the center O. हा RS diameter आहे, center O आहे. Point T lies in the exterior of the circle. Point T हा सर्कलच्या बाहेरच्या भागात आहे. Prove that angle RTS is an acute angle. पहिल्यांदा तो अँगल RTS जो आहे तो पहिल्यांदा आपण दाखवून घेऊया त्याच्यामध्ये काय आहे ते. हे आर ते टी हे जोडून घेतले इथं. त्यानंतर TS जोडायचा आहे, असं जोडून घेतोय. त्यानंतर इथे एक पॉइंट मिळतोय मला, त्या पॉइंटला नाव देतोय पॉइंट P. आणि आता हे P आणि S जे आहे ते जोडून घेतोय या पद्धतीने. साहजिकच आता हा अँगल RPS जो आहे तो या सेमी सर्कल मधला अँगल आहे, तर तो काय असणार 90 डिग्री असणार. तसा थेरम झालेला आहे आपल्याकडं. मग त्यानुसार मग बाकीच्या गोष्टी आपण मांडू शकतो. मग एक 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 जे काय काय केलेलं आहे ते पहिल्यांदा आपण लिहूया, मांडूया याच्यामध्ये. फर्स्ट ड्रॉ अँगल RTS. पहिल्यांदा तो ड्रॉ करून घेतला. RT intersects the circle at point P. पॉइंट P च्या ठिकाणी ते इंटरसेक्ट करते. जॉईन PS. PS जॉईन करून घ्या. त्यामुळे मग आता अँगल RPS is an angle inscribed in semicircle. तो सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राईब केलेला अँगल आहे. Therefore अँगल RPS is equal to 90 डिग्री. हा अँगल RPS किती होणार आहे 90 डिग्री होणार. नाउ अँगल RPS is an exterior angle of ट्रायंगल. इकडला ट्रायंगल घ्यायचा आहे TPS. बघा बरोबर आहे का.
या ट्रायंगल TPS चा हा एक्सटिरियर अँगल आहे. मग साहजिकच अँगल RPS is greater than angle PTS. बघा अशा पद्धतीने आहे. मग PTS लाच तुम्ही RTS असं पण म्हणू शकता. Therefore, मग अँगल RPS किती आहे? 90 डिग्री इज ग्रेटर दॅन अँगल PTS च्या ऐवजी मी इथं काय लिहितोय? RTS लिहितो. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा अँगल PTS इज इक्वल टू अँगल RTS. मग हेच तुम्ही असं लिहू शकताय. Therefore, angle RTS is less than 90 degree. Therefore, angle RTS is an acute angle. या पद्धतीने हे व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज ए सायकलिक क्वाड्रिलॅटरल. सिंपल आहे, काय अवघड नाही आहे जास्त त्याच्या. एक रेक्टँगल आपण कन्सिडर करूया. या पद्धतीने त्याला नाव देऊया ABCD. ज्या अर्थी हा रेक्टँगल आहे त्या अर्थी त्याचा ईच अँगल 90 डिग्री असणार आहे. आता सुरुवात करूया. क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle. Therefore, angle A equal to angle B equal to angle C equal to angle D is equal to 90 degree. Therefore, angle A plus angle C is equal to 180 degree येणार. त्याच पद्धतीने तुम्ही अँगल B प्लस अँगल D is also equal to 180 degree येणार. Therefore, by converse of cyclic quadrilateral theorem, quadrilateral ABCD is cyclic quadrilateral. या पद्धतीने ते व्हेरीफाय. सिंपल प्रूफ आहे, काय अवघड नाहीये. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर अल्टिट्यूड्स YZ अँड XT. हे YZ आहे आणि हे XT आहे. परपेंडिक्युलर काढलेले आहेत, अल्टिट्यूड्स आहेत त्या. ऑफ ट्रायंगल WXY. WXY चा ट्रायंगल दे इंटरसेक्ट ऍट पॉइंट P. या ट्रायंगल मध्ये या दोन अल्टिट्यूड्स पॉइंट P च्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात असं सांगितलंय. प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल WZPT इज सायकलिक. सापडतोय का बघा. WZPT हा एक क्वाड्रिलॅटरल आणि पॉइंट्स XZTY XZTY हे चार पॉइंट्स कोण सायकलिक आहेत, म्हणजेच एका सर्कलवरचे आहेत, सो त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. फर्स्ट पॉइंट घेऊया आता आपण. त्याच्यातला काय सांगितलेलं आहे. अँगल्स तरी WZPT
फॉर अ quadrilateral WZPT, angle WZP is equal to 90 degree आणि WTP is equal to 90 degree. त्याला कारण पुढे लिहून टाका. PZ perpendicular to WX and PT perpendicular to WY. अजून पाहिजे असेल पुढे तर हे लिहून ठेवा. अल्टिट्यूड्स या परपेंडिक्युलरच असतात, त्यामुळे हे 90 डिग्री होतील. देअरफॉर अँगल WZP प्लस अँगल WTP, WTP, this is equal to 90 degree plus 90 degree, that is equal to 180 degree. Therefore, by converse of cyclic quadrilateral theorem, या थेरम नुसार quadrilateral WZPT is cyclic. हा तुमचा फर्स्ट पार्ट त्याच्यातला व्हेरीफाय होईल. तर सेकंड पार्ट बघा त्याचा काय म्हटलेलं आहे. पॉइंट्स एक्स झेड टी वाय डीज आर कोन सायकलिक, हे व्हेरीफाय करायचं आहे. आता डायग्राम मध्ये जरा बघा व्यवस्थित. अँगल एक्स झेड वाय is equal to 90 degree. Angle XTY is also equal to 90 degree. त्याच्यानंतर ते दोन पॉइंट झेड आणि टी also points Z and T lie on the same side of line XY. And angle XZY is equal to angle XTY. एकाच बाजूला आहेत, शिवाय कॉन्ग्रुएंट अँगल्स ते फॉर्म करतात. देअरफॉर द पॉइंट्स एक्स झेड टी वाय आर कोन सायकलिक. ह्या दोन कंडिशन्स तुम्ही मांडणं गरजेचं आहे. हे इक्वल आहेत, शिवाय ते एकाच बाजूला आहे. तशी एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडं, चेक करा. त्याचा या पद्धतीनं वापर करून तुम्ही काय सांगू शकताय, हे चारही पॉइंट्स कोन सायकलिक आहेत असं तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट प्रॉब्लेम. In figure, measure of arc NS 125 degree. हा आर्क 125 डिग्रीचा आहे. मेजर ऑफ आर्क EF इक्वल टू 37 आहे बघा, हा छोटासा तो आहे 37 डिग्री.
फाइंड द मेजर ऑफ अँगल NMS हा अँगल त्यांनी विचारलेला आहे. याची प्रॉपर्टी आहे त्याचा वापर करायचा आहे, फक्त त्याच्या कंडिशन्स तेवढ्या लिहा. कॉर्ड NE किंवा कॉर्ड्स करूया. कॉर्ड्स NE and SF intersect at M in exterior part of the circle. सर्कलच्या एक्सटिरियर पार्ट मध्ये ते इंटरसेक्ट करतात. मग असं जर असेल तर तुम्ही काय लिहू शकताय, देअरफॉर अँगल NMS इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क, मोठा आर्क पहिल्यांदा घ्यायचा, मेजर ऑफ आर्क NS मायनस मेजर ऑफ आर्क, छोटा आर्क त्याच दोन कॉर्ड मध्ये कुठला आहे, EF. ठीक आहे, त्या ठिकाणी यांच्या व्हॅल्यूज तेवढ्या वापरा त्याच्यामध्ये. 1/2 आर्क NS आहे 125 डिग्री मायनस आर्क EF आहे 37 डिग्री. यांची वजाबाकी करा, किती होते, 7 आणि 8 15, हातचे 12तून 4 गेले, उरले 8. हे 1/2 पुढे ठेवा तसंच, हे असेल. आता फक्त याला 2 न तेवढं डिवाइड करा. दिस इज काहीच नाही याच्यामध्ये, 44. मी म्हटलं काहीतरी करावं लागेल, काही नाही. कॅल्क्युलेशन पण एकदम सिंपल ठेवलेलं आहे, बघून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इन फिगर कॉर्ड्स AC अँड DE इंटरसेक्ट ऍट B. AC आणि DE सर्कलच्या इंटेरियर पार्ट मध्ये B च्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात. मेजर ऑफ आर्क AE याचं मेजरमेंट त्यांनी दिलेलं आहे, ते सांगितलंय 95 डिग्री, आणि अँगल ABE दिलेला आहे, हा अँगल दिलेला आहे, तो सांगितलाय 108 डिग्री. फाइंड मेजर ऑफ आर्क DC, या आर्कचं मेजरमेंट त्यांनी विचारलेलं आहे. दुसरी प्रॉपर्टी वापरायची आहे. कॉर्ड्स जर सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्याची प्रॉपर्टी तुम्हाला वापरावी लागेल, मात्र त्याची कंडिशन लिहा म्हणजे झालं अर्थ बनेल. नाउ हिअर कॉर्ड्स AC and DE intersect each other at B इंटिरियर पॉइंट. तो सर्कलच्या आतला पॉइंट आहे. ठीक आहे, मग असं जर असेल तर तुम्ही काय लिहू शकताय, अँगल ABE, ते ABE लिहा, नाही तर हे लिहिलं तरी चालते. ABE दिले त्यामुळं अँगल ABE लिहूया. मेजर ऑफ अँगल ABE इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क, कोण घ्यायचंय, ABE चे AE आणि CD हे घ्यायचे, AE प्लस मेजर ऑफ आर्क CD हे घ्यायचे आहे. मग ABE चं मेजरमेंट किती सांगितलेलं आहे, 108 डिग्री, 1/2 आर्क AE ते सांगितले 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क CD.
ह्या दोनने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे हे किती होईल 216 डिग्री होणार. हे 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क CD. Therefore, measure of arc CD equal to 216 degree minus 95 डिग्री. यांची वजाबाकी करा. 6 मधून 5, 21 मधून 9 गेले 12. 121 डिग्री हे त्याचं आन्सर. आर्क CD म्हणा, नाहीतर त्यांनी आर्क DC म्हटले. बदल करून घ्या. CD आर्क म्हटलं काय आणि DC म्हटलं काय, एकच, त्यात काय फरक नाही. हे त्याचं फायनल आन्सर.